नमस्कार मित्रांनो, कोकण आमची शामणाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, दापोली केशवामधील श्री कालभैरव या देवाचा खेळ आपल्याला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तसेच कोकणातील शिमगा हा या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.
होय. 90 एक नारळ होय. गावचे चाकण होय. गावचे गुलाब होय. गावचे पेढे होय. किल्ले होय. राणीचवाडी होय. किती जाती होय. गंधाळपाडा होय. गोल वलाई होय. साधू बसवा होय. अशा नवसाला तर ही परंपरा आम्ही तर सांगू शकत नाही, परंतु पूर्वपार वडिलोपार्जित ही चालत आलेली परंपरा आहे. आणि जी वडिलोपार्जित लोकांनी चालवलेली आमच्या लहानपणापासून आम्ही जी पाहिली ते त्याप्रमाणे आम्ही ती प्रथा पार पाडतोय. परंतु तरी सुद्धा कालभैरव हा दैवत असा आहे, तो ग्रामदैवत आहे. आणि कालभैरव हा नवसाला पावणारा देव आहे. आणि त्या प्रित्यर्थ आम्ही आज कालभैरवचा शिमग्याच्या सणाला हे 2 संकासुर आहे, हा देवाचा पोळे आहे, ही सौंगडी मंडळी आहेत. तर त्या हिशोबाने आम्ही हा खेळ शिमग्याच्या सणाला 10 दिवस करतो. होमाच्या दिवशी होम लागल्यावरती रात्री 12-12:30 वाजता आम्ही घरी जातो. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाची दिंडी निघाली की त्या दिवशी समाप्ती होत नाही, कारण ह्या कालभैरवाच्या खेळाच्या समाप्तीचा दिवस रंगपंचमी झाल्याशिवाय होत नाही. आणि असा हा एक प्रकारे ह्या कालभैरवाची ख्याती आहे. आणि ही ख्याती सांगायची म्हटली तर आज संपूर्ण केळशी ग्रामस्थ मंडळाचा हा खेळ आहे. परंतु नवानगर वाडी अशी आहे की पूर्वपार वडिलोपार्जित लोकांनी चालवत आलेले, ह्या हिशोबाने आम्ही चालवत आहोत. आणि ह्या कालभैरवानी आम्हाला केळशी गावाला खूप काय दिले, भरभरवून दिले. केळशी गावावरती प्लेगची साथ आली होती, त्या प्लेगच्या साथीला सुद्धा त्यांनी मात करून आज आम्हाला ह्यापर्यंत दिवस दाखवलेले आहेत. अशा हा कालभैरवाची ख्याती आहे. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की कळवा. चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.